नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती। जी माहिती आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली, ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होऊ शकतो 5200 पार। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होऊ शकतो या ठिकाणी 5200 पार। पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की इथून 31 जानेवारीपर्यंत आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारांना असं काय घडताना दिसू शकते की ज्याच्यामुळे इथून 31 जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 5200 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने आपणास पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून 31 जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होऊ शकतो 5200 पार। पण इथं प्रश्न उद्भवलाय की इथून 31 जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून 31 जानेवारीपर्यंत आता आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा 5200 पार होताना दिसणार आहे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्याच्या कंडिशनला 4400 रुपये प्रति क्विंटल पासून 4800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। यंदा देशामध्ये सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तब्बल 25 ते 30% घटले आणि याच्यामुळं हळूहळू आपल्याला सोयाबीनची विक्री ही घटताना दिसत आहे। दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू आहे आणि महाराष्ट्र व राजस्थान या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू आहे। याच्यामुळं काय की आपल्याला बराचसा जो सोयाबीनचा विक्रीचा जो मुवमेंट आहे तो कुणीकडे शिफ्ट होताना दिसतोय, सरकारकडे। म्हणजे सध्या सरकार, व्यापारी आणि ऑइल मिलवाले यांच्या सोयाबीनच्या खरेदीसाठी प्रचंड कॉम्पिटिशन आहे। शिवाय यंदाच्या वर्षी सोयाबीनमध्ये 25 ते 30% घट आहे। मग अशा परिस्थितीमध्ये ही संपूर्ण जर असणारी गोळाबेरीज केली तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथून 31 जानेवारीपर्यंत आपल्या सर्वांना सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे। आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या दराला 15 जानेवारी नंतर 5000 पार तर 31 जानेवारीपर्यंत 5200 पर्यंत पोहोचवताना दिसणार आहे। या महत्त्वाच्या कारणामुळेच 31 जानेवारीपर्यंत आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 5200 पार। जर 31 जानेवारीपर्यंत सोयाबीनचा भाव 5200 झाला तर मग तिथं सोयाबीन विकायचं का नाही ते पण समजून घ्या। बघा, ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी हमी भावावरती सोयाबीनची विक्री करा, म्हणजे 5328 रुपये प्रति क्विंटल। पण ज्यांना 15 जानेवारी नंतर खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करायचीच आहे त्यांनी 5000च्या वर दर गेला की तिथं सोयाबीन विक्री करायला काही हरकत नाही। पण ज्यांना 6-6.5 दराची अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा सुद्धा यंदा पूर्ण होऊ शकते, पण त्यासाठी पावसाळ्यापर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे। तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की 31 जानेवारीपर्यंत या महत्त्वाच्या कारणामुळे सोयाबीन होणार 5200 पार।
विकायचं का नाही हा आपला स्वतंत्र या ठिकाणी असणारा विचार करून निर्णय घ्या, एवढीच आपणास विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तो सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो. खूप खूप आभार.